छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकीचा फोन करणाऱ्या प्रशांत कोरटकरला आज पुन्हा कोर्टासमोर हजर करण्यात आलं। कोरटकरला पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी सरकारी वकील सूर्यकांत पवार यांनी पोलिसांतर्फे केली। कोरटकरनं मदत करणाऱ्यांची नावं घेतली आहेत। प्रशिक पडवेकर, धीरज चौधरी, हिफाजत अली आणि राजू जोशी यांनी त्याला मदत केल्याचं चौकशीत समोर आलंय। त्यांनी तसंच त्याला आर्थिक मदत करणाऱ्यांचा तपास करायचा असल्याचा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला। दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल असं वक्तव्य त्यानं केल्याचा दावा ॲडव्होकेट पवार यांनी केला। बचाव पक्षाचे वकील ॲडव्होकेट घाग यांनी त्याला आक्षेप घेत कोठडी वाढवण्याची गरज नसल्याचं म्हटलंय। तर प्रशांत कोरटकरला 2 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। या क्षणाची मोठी बातमी, प्रशांत कोरटकरला कोठडीची मागणी करण्यात आलेली होती पोलिसांकडून आणि अखेर प्रशांत कोरटकरला 2 दिवसांची पोलीस कोठडी देण्याचा निर्णय कोर्टाने दिलेला आहे। त्यामुळे आता 2 दिवस प्रशांत कोरटकर पोलीस कोठडीमध्ये असेल आणि या 2 दिवसांमध्ये पोलिसांना याविषयी अधिक चौकशी आणि विचारपूस करणं शक्य होणार आहे। अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी विजय केसरकर सध्या आपल्या सोबत आहेत। विजय, काय नेमकं आज घडलं कोर्टामध्ये, काय काय तपशील आहेत? अमोल, खरं तर आणखी प्रशांत कोरटकरचा कोल्हापूरचा मुक्काम हे आणखी 2 दिवस वाढवलेला आहे। 30 तारखेपर्यंत प्रशांत कोरटकरला पोलीस कोठडी आहे ती दिलेली आहे। पोलिसांनी 5 दिवसाची पोलीस कोठडी मिळावी अशा पद्धतीची मागणी केली होती, कारण जो तपास कोल्हापूर पोलिसांनी केला होता, जी नावं प्रशांत कोरटकरनं सांगितली होती त्यामध्ये आणखी खोलात जाऊन तपास करायचा आहे। कारण ज्या पद्धतीनं प्रशांत कोरटकरनं छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला, त्याचबरोबर इंद्रजित सावंत यांना धमकी दिली, हे कुणाच्या तरी सांगण्यावरून केले। त्याच दरम्यान ज्यावेळी हा फरार होता, या फरार दरम्यान त्याला कुणी मदत केली, कारण तो कुठलेही ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करत नव्हता। मग त्याला कुणी मदत केली, कुणी पैसे पुरवले, या संदर्भातली देखील पोलिसांना चौकशी करायची आहे। कारण जे वकिलांनी कोर्टामध्ये काही 4 ते 5 लोकांची नावं घेतलेली आहेत, या सगळ्या जी व्यक्ती आहेत या सगळ्यांना कोल्हापूर पोलीस नोटीस पाठवणार आहे आणि चौकशीसाठी हजर राहण्याचं या ठिकाणी मागणी केली जाणार आहे। हे सगळे ज्यांची नावं प्रशांत कोरटकरनं कबुली जबाबात दिलेली आहेत, त्यांना आणि प्रशांत कोरटकरला हे समोरासमोर बसवलं जाईल आणि मग तपास आहे तो केला जाणार आहे। त्यामुळे प्रशांत कोरटकरची जी पोलीस कोठडी आहे ती आणखी 2 दिवसानं वाढवलेली आहे। यावेळी कोल्हापूर पोलिसांनी जो युक्तिवाद केला तो अतिशय महत्त्वाचा केला, कारण प्रशांत कोरटकरनं काही महत्त्वाची माहिती आहे ती सांगितलेली आहे, मात्र त्या माहितीपर्यंत आम्हाला पोहोचायचं आहे, खोलात जाऊन त्याचा तपास करायचा आहे। आणि असं असताना जी काही गाडी वापरली, ज्या व्यक्तीचं, कारण धीरज चौधरी नावाच्या व्यक्तीचं नाव हे खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वारंवार येतं। धीरज चौधरी हा एक बुकी असल्याचं देखील असीम सरोदे यांनी या ठिकाणी कोर्टाच्या समोर सांगितले। त्यामुळे हा सगळा पैसा तो धीरज चौधरी पोहोचवत होता का, धीरज चौधरी याचा आश्रय या प्रशांत कोरटकरला होता का, याची देखील माहिती पोलिसांना घ्यायची आहे। त्याचबरोबर सरकारी वकिलांनी जो युक्तिवाद केला, या युक्तिवाद दरम्यान सांगितले की प्रशांत कोरटकरला 2 समाजामध्ये तेढ निर्माण करायचं होतं आणि त्यामुळेच त्याने या ठिकाणी जाणून बुजून ही सगळी वक्तव्य आहे ती केलेली आहेत। आणि अशा वेळी या कुठली एखादी संघटना, कुठला एखादा मोठा व्यक्ती प्रशांत कोरटकरच्या पाठीशी आहे का याचा देखील तपास करायचा आहे। कारण विशिष्ट समाजाला या ठिकाणी समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा आहे का, त्यांचा हेतू जर साध्य करायचा नसेल तर ह्या चौकशीच्या खोलामध्ये जाणं खूप गरजेचं आहे। आणि कोल्हापूर पोलिसांना काही सकारात्मक या ठिकाणी धागेदोरे मिळालेले आहेत। जर याची पोलीस कोठडी दिली नाही तर ते धागेदोरे या ठिकाणी पूर्ण खोलामध्ये कोल्हापूर पोलीस पोहोचणार नाहीत, हा तपास आहे तो अर्धवट राहील आणि ज्यांचा समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा हेतू होता तो हेतू साध्य होईल, असं ज्यावेळी सरकारी वकिलांनी या ठिकाणी युक्तिवाद केला। या युक्तिवादाच्या दरम्यान जे सौरभ घाग आहेत आरोपीचे वकील आणि फिर्यादीचे वकील असीम सरोदे यांच्यामध्ये देखील तू मैमै झाली। कारण या ठिकाणी सौरभ घाग यांचं असं म्हणणं होतं की 3 दिवसाची कोठडी आहे ती पुरेशी आहे, कारण आम्ही आवाजाचे नमुने द्यायला तयार होतो, आम्ही त्या ठिकाणी उपस्थित राहायला तयार होतो, मात्र आम्हाला बोलवलेलं नाही। ज्यावेळी गुन्हा दाखल झाला त्याचवेळी नागपूरमध्ये आम्ही म्हटलेलं आहे की आमचा मोबाईल हॅक झालेला आहे, मला धमकीचे फोन येत आहेत, मात्र कोल्हापूर पोलिसांनी आम्हाला बोलवलेलं नाही, अशा पद्धतीचा युक्तिवाद आहे तो सौरभ घाग यांनी केलेला आहे। मात्र त्याचवेळी असीम सरोदे यांनी देखील म्हटलं की जे काही पोलिसांनी मुद्दे मांडलेले आहेत ते मुद्दे मांडत असताना या प्रकरणाच्या खोलामध्ये जायचं आहे आणि म्हणून पोलिसांनी जी 5 दिवसाची पोलीस कोठडी मागितली ती पोलीस कोठडी मिळावी।
बरोबर. यानंतर सौरभ घाग यांनी देखील असं म्हटलं की शांत बसण्याचं आवाहन आहे ते असीम सरोदे यांना केलं. असीम सरोदे म्हटले संपूर्ण महाराष्ट्राचा आवाज तुम्ही अशा पद्धतीनं बंद करणार आहात का? त्यावेळी सौरभ घाग यांनी पुन्हा एकदा म्हटलं की तुम्ही मीडिया समोर बोलत नाही, तुम्ही कोर्टामध्ये आहात हे लक्षात घ्या. म्हणजे या दोन्ही वकिलांमधला युक्तिवाद देखील या ठिकाणी खूप महत्वाचा आहे, तो पाहायला मिळालेला आहे. त्यामुळे एक तिन्ही जे वकील होते त्या तिघांनी आक्रमक पद्धतीनं बाजू मांडली आणि त्याच्यानंतर कोर्टानं आता ऑर्डर दिलेली आहे की प्रशांत कोरटकरला आणखी 2 दिवसाची पोलीस कोठडी. अमोल, निश्चितपणे 5 दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आलेली होती आणि 2 दिवसांची पोलीस कोठडी प्रत्यक्षात मिळालेली आहे. विजय, आता या 2 दिवसांमध्ये पोलिसांसमोर नेमकं काय काय आव्हान असणार आहे? या 2 दिवसांमध्ये पोलिसांना कुठल्या कुठल्या गोष्टी पूर्ण कराव्या लागणार आहे? खरं तर खूप महत्वाचं आहे, कारण काय माहिती यामध्ये प्रशांत कोरटकरने ज्यांची नावं घेतलेली आहेत त्या व्यक्तींपर्यंत पोहोचणं हे कोल्हापूर पोलिसांसमोरचं आव्हान असणार आहे. त्यामध्ये काही महत्वाची नावं आहेत ती त्यांनी घेतलेली आहेत. धीरज चौधरी असतील, त्याचबरोबर राजू जोशी असतील, त्याचबरोबर हिफाजत अली असेल, अशा अनेक व्यक्तींची नावं आहेत ती या ठिकाणी प्रशांत कोरटकरने घेतली आहेत. प्रशिक पडवेकर असेल, ही जी नावं आहेत या नावाच्या व्यक्तीपर्यंत कोल्हापूर पोलिसांना पोहोचायचं आहे. जे प्रशांत कोरटकर सांगतो त्या व्यक्ती खरोखर आहेत का, त्यांनी मदत केलेली आहे का, याचा देखील तपास करायचा आहे. त्याचबरोबर त्यांना नोटीस पाठवली जाईल आणि त्यांना समोरासमोर बसवलं जाईल. दुसरं महत्वाचं म्हणजे ज्या काही गाड्या वापरलेल्या आहेत प्रशांत कोरटकरनं, या सगळ्या गाड्या आहेत त्या पोलिसांना जप्त कराव्या लागणार आहेत. एक गाडीचा या ठिकाणी उलगडा आहे तो कोल्हापूर पोलिसांना झालेला आहे, त्यामुळे ती गाडी जप्त करण्यासाठी कोल्हापूर पोलीस हे नागपूरला गेलेले आहेत. ती गाडी नेमकी कुणाची आहे याचा तपास आहे तो पुढच्या 2 दिवसामध्ये करावा लागणार आहे. निश्चितपणे विजय, खूप महत्वाचे मुद्दे तुम्ही सांगताय, मात्र तुम्हाला आता थांबवतो. एक महत्वाचे अपडेट येते. तूर्त धन्यवाद या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.